वर्ल्ड NGO दिवस आहे. आजच्या दिवसाने जो नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे NGO, त्या लोक समाजासाठी बरंच काम करतात आणि ही सगळं आहे तो नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि तो काय आर्थिक आपला सहयोग गव्हर्नमेंटकडून भेटत नाही, पण तो समाजासाठी जो पण चांगला काम आहे तो ही सगळी संस्था करतात. तो आम्ही पण ह्या दिवसांना कौतुक करायलासाठी आम्ही सगळं आज एक प्रोजेक्ट ठेवलेला आहे की आज आम्ही वृक्षारोपण करू आणि पर्यावरण वाचवायलासाठी आम्ही जो काही करू शकतो आणि आम्ही काही पौधे आहे तो पण लोकांना देणार की एक एक पौधे तो घरी घेऊन गेले तरी तो मोठा होईल तर तो पर्यावरणाला काही कंट्रीब्युशन होईल. आणि दुसरं आम्ही जो गरीब TBचे पेशंट आहे त्या पेशंट लोकांना आम्ही धान्याच्या वाटप करणार. असं आमच्या नोबल फाउंडेशन बरंच समाजसेवासाठी काम करतात. नोबेल फाउंडेशन कधीपासून कार्यरत आहे आणि कोणकोणते काम केलेले? नोबल फाउंडेशन असं तो 2010 पासून आहे आणि आम्ही बराच आमचे कंटिन्यूस परमनंट प्रोजेक्ट चालू आहे. जसं भाईंदर ईस्ट आणि भाईंदर वेस्टला आमचे 2 दवाखाने आहेत. तिथे एकदम चांगले MBBS डॉक्टर बसतात आणि आम्ही लोकांना एकदम कमी भावमध्ये म्हणजे 20 रुपयामध्ये तो डॉक्टर तपासणी करून दवाई पण देतो आम्ही. आणि आता सगळं लहान काही तुम्हाला बिमारी असेल तर तुम्हाला 200 रुपये की 100 रुपये द्यायला लागतील डॉक्टरला OPDसाठी. तर ही आम्ही 20 रुपयामध्ये ही सेवा देतो. एक टोकन ही त्याच्यासाठी घेतलेलं आहे की लोकांना एकदम फ्री असेल तर त्याची व्हॅल्यू नसताना त्या लोकांना असं पण नाही वाटतं की आम्ही एकदम फ्रीमध्ये काही घेतलेलं आहे. तर रोजचे ईस्ट वेस्टला 150च्या वर पेशंट लोक याचा फायदा घेतात. या व्यतिरिक्त अजून काय करतो? या अतिरिक्त आम्ही जो आहे आमचा वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रम बनवलेला आहे तो मनोर नाकाजवळ आहे, वाडा रोडवर. तो नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि एकदम छान प्राकृतिक त्याच्यामध्ये आहे आणि तिथे वृद्ध लोक राहतात. त्यांना पण आम्ही एक टोकनसाठी पैसे घेतो, बाकी तो फ्रीमध्ये राहतात. परत लोक जो तो पण नाही देऊ शकत असेल तो फ्रीमध्ये राहतात. आणि दुसरा आम्ही रोज 250 ते 300 लोकांसाठी एक 10 रुपयामध्ये जेवणची सोय केलेली आहे. तर तो लोक पूर्ण थाळी घ्यायची असेल तर तो 20 रुपया लागतात. त्याच्यामध्ये तो पोट भरून तो जेवण करू शकतात. तर रोज रिक्षावाले आहे, फेरीवाले आहे, इकडे गरीब लोक आहे जो मोठे हॉटेलमध्ये नाही जाऊ शकतात, वर्कर्स लोक आहे, तो लोक सगळं तिथे जेवतात. तो डेली सोमवारपासून शुक्रवारपर्यंत चालू राहतात. आणि संध्याकाळी आम्ही त्याच लोकांना फ्रीमध्ये नाश्ता देतो आणि त्याच्यामध्ये पोहे आहे, उपमा आहे, वडापाव आहे, इडली चटणी आहे. असं रोज वेगवेगळा 7 दिवशी वेगवेगळा नाश्ता पण आम्ही देतो. तो फ्री आहे टोटल. आणि दुसरा आम्ही मोठा कार्य ही करतो की आमचे कम्प्युटर क्लास आहे तो सिसेना गलीला कार्यरत आहे. तो कम्प्युटर क्लासमध्ये टोटल फ्री एज्युकेशन आम्ही मुलांना देतो. म्हणजे जो पण गरीब मुलं आहे, जो गरजू आहे, ज्यानं तो ज्याचे वडील तो खर्च नाही करू शकतात प्रायव्हेट कोचिंग क्लासमध्ये, तो एक कम्प्युटरचे शिक्षण जो 50,000ची त्याची फीज आहे ती 1,00,000ची असे आम्ही तो शिकवतो. आम्ही डिजिटल मार्केटिंग पण शिकवतो, आम्ही टेली शिकवतो, आम्ही वर्ड एक्सेल तो शिकवतो. तो सगळं आम्ही शिकवतो. आणि तो लेडीज जो हाऊसवाईफ आहे त्याच्यासाठी पण दुपारी आमचा एक क्लास आहे. याच्यामध्ये सगळी
हाऊसवाईफ ज्यांना कॉम्प्युटरची नॉलेज नाही आहे तो पण लोक शिकतात। आजच्या टाईमामध्ये कॉम्प्युटर आला पाहिजे, कारण की डिजिटल पेमेंट करायचं असेल, बँकच्या काही करायचं असेल तर तो लोक इतकी खुश होतात की आम्हाला कधी जो संधी नाही मिळाली तो संधी तुम्ही आम्हाला दिली। तो ही एक मोठा कार्यक्रम आहे, तो पण आम्ही 4 वर्षपासून चालू आहे आणि रोज आमचे 50-60 स्टुडंट आम्ही त्यांना रोज शिकवतो शिवसेना गल्लीला। एवढं सांगाल मॅडम, आज एका प्रोग्राममध्ये तुम्ही आलेले आहेत ज्या ठिकाणी वृक्षारोपण वगैरे झालेलं आहे, काय सांगाल त्या संस्थेबद्दल, नोबेल फाउंडेशन? सर्वप्रथम सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। नोबेल फाउंडेशन बद्दल बोलायचं झालं तर भाईंदरवासियांचं नशीब आहे की नोबेल फाउंडेशन इथे आहे, कारण त्यांचे उपक्रम इतके आहेत, आरोग्य बाबतीत आहेत, पर्यावरणाबाबतीत आहेत, वृद्धांसाठी आहेत। एकच नोबेल आपल्याकडे संस्था आहे, अशा अनेक संस्था व्हाव्या अशी माझी इच्छा आहे, कारण ते फक्त सुरुवात करत नाही, इनिशिएटिव्ह घेत नाही, तर ते त्याचं संवर्धन करतात, ते पुढे चालू ठेवतात आणि त्याच्यापैकी त्यांचा काही स्वार्थ नसतो। निस्वार्थी सेवा काय म्हणावी तर ते नोबेल फाउंडेशन आणि विजय पारेखजी यांच्याकडून शिकाल। तर त्यांच्या उपक्रमाला सदैव म्हणजे आम्ही त्याच्या उपक्रमाबरोबर सदैव जोडलेलेच आहोत आणि ह्याच्या पुढेही जोडलेलेच आहोत। मॅडम, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे संस्था चालवतात, नोबेल फाउंडेशन चालवतात, वृद्धाश्रम चालवतात, 2 दवाखाने चालवतात, मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून यांना काय सोयी सुविधा मिळतात का? असं बघायला गेलं तर या संस्था कधीही मीरा भाईंदर नगरपालिकेकडे पैशासाठी मागणी करायला येत नाही। त्यांच्या ज्या आता त्यांना कॅन्सरसाठी एक रुग्णालय उभं करायचं आहे, खूप चांगला उपक्रम आहे, ते आम्हाला विनंती करतात, कधीही ऑर्डर सोडणं हा त्या संस्थेचा एक भागच नाही आहे। विनंती करतात, आमच्याकडून जेवढं उपलब्ध होऊ शकतं तेवढं आम्ही त्यांना करण्याचा प्रयत्न होतो। म्हणजे मी नगरसेविका आहे, मी त्यांचं मागणं महानगरपालिकेपर्यंत मांडण्याचं काम मी नेहमीच करत राहते आणि करत राहिली आहे। मॅडम, मीरा भाईंदर शहरामध्ये कॅन्सरचं हॉस्पिटल खरोखरच नाही आहे आणि विजयभाई पारेख यांनी या ठिकाणी महापालिकेला एकदा विनंती देखील केली होती की मला एखादा भूखंड द्या ज्या ठिकाणी मी हॉस्पिटल मोठ्या प्रमाणामध्ये करेन, भाईंदरचे लोक तिकडे जाऊ शकणार नाहीत अशा पद्धतीने करेन, परंतु त्यांना मीरा भाईंदर महानगरपालिकेने एक प्रकारे त्यांना सहकार्य केलेलं नाही। तर तुमची पुढील भूमिका काय असणार आहे? पुढील भूमिका त्यांनी जे निवेदन दिले त्याचा पाठपुरावा करणं। आता नवीन डीपी प्लॅन येतोय, त्याच्यामध्ये या आरक्षणासाठी काहीतरी सुविधा करता येईल ह्याच्यासाठी सूचना देणं हे माझं काय पुढचं उद्दिष्ट राहील। तुम्ही तुमच्या पक्षाचे जे आमदार साहेब आहेत त्यांच्याकडे हा विषय मांडणार आहेत का? नक्कीच नक्कीच हा विषय यापूर्वीही मांडला गेला आहे, पण सध्या इलेक्शनचा काळ आणि आम्ही सत्तेत नव्हतो, त्याच्यामुळे आता सत्तेत आलोय। आमदार साहेब ह्याच्यात नक्कीच लक्ष घालेल, कारण ही गरज आहे मीरा भाईंदरवासियांची। ज्या पद्धतीने या ठिकाणी भरपूर सारे लोक कार्य करताना दिसलेले आहेत नोबेल फाउंडेशनमध्ये, लोक या फाउंडेशन सोबत जोडले पाहिजे म्हणून तुम्ही जनतेला काय अपील करू इच्छिता? मी लोकांना अपील करणार नाही, मी एकच प्रश्न विचारणार की नोबेल फाउंडेशन करते, एकच नोबेल फाउंडेशन आणि 10 लोक पुरेशी आहेत का? नाही, तुम्ही ठरवायला पाहिजे की तुमच्या येणाऱ्या पिढीला तुम्हाला काय द्यायचं। कोणी आपल्याकडे करोना किती फटकन पसरला, मग नोबेल फाउंडेशनचं काम का नाही पसरत आहे? ते पसरवण्याचं काम कोणाचं आहे? आपलंच आहे। अवेअरनेस निर्माण करायचं काम आपलंच आहे। त्यांनी केलेलं काम मी म्हणत नाही तुम्ही पैशारूपी मदत करा, शारीरिक मदत सुद्धा खूप महत्त्वाची असते। त्यांनी झाडं लावली आहेत ती जगवायला तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही महत्त्व करा। मी आव्हान करू इच्छिते, चला करणारा एक असेल पण वाढवणारे तर 1000 बना। विजयभाई पारेख यांना त्यांच्या समाजकार्याला कशा पद्धतीने पाहता तुम्ही? विजयभाई पारेख माझ्यासाठी आयडियल आहे। त्यांची जी समाज कार्य करण्याची जी इच्छा, म्हणजे माणसं कमवणारी माणसं आणि श्रीमंत माणसं भरपूर असतात, पण स्वतः कमवलेल्या या समाजासाठी देणारी माणसं फार कमी असतात। शिकण्यासारखं खूप आहे त्यांच्याकडून, कारण त्या प्रत्येक क्षेत्रात काम करतात। आरोग्य म्हणा, शिक्षण म्हणा, वृद्धांसाठी म्हणा, झाडांसाठी म्हणा, म्हणजे काय नाही करत विचारा। आणि ह्याच्यापाठी भाव काय असतो? निस्वार्थी भाव, फक्त देणं, म्हणजे देणाऱ्याने देत जावे असं झालंय, ते घेणाऱ्याने घेत जावे असं नसतं। देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात बघा, एवढंच आहे। धन्यवाद। वृक्ष लगाए हम वृक्ष, वृक्ष लगाए हम वृक्ष, वृक्ष लगाए हम वृक्ष। आओ मिलकर हम वृक्ष लगाएं, आओ मिलकर हम वृक्ष लगाएं। धरती माँ का कर्ज
चुकाएं, धरती माँ का कर्ज चुकाएं, वृक्ष लगाएं हम वृक्ष। हरी हरी हरियाली हो, जीवन में खुशहाली हो। हरी हरी हरियाली हो, जीवन में खुशहाली हो। ऐसा अपना लक्ष्य बनाएं, ऐसा अपना लक्ष्य बनाएं। जगह जगह हम वृक्ष लगाएं, जगह जगह हम वृक्ष लगाएं। वृक्ष लगाएं हम वृक्ष, वृक्ष लगाएं हम वृक्ष। लक्ष्य बनाएं हम लक्ष्य, वृक्ष लगाएं हम वृक्ष। वृक्ष लगाएं हम वृक्ष। आओ मिलकर हम वृक्ष लगाएं, आओ मिलकर हम वृक्ष लगाएं। धरती माँ का कर्ज चुकाएं, धरती माँ का कर्ज चुकाएं। वृक्ष लगाएं हम वृक्ष। हरी हरी हरियाली हो, जीवन में खुशहाली हो। हरी हरी हरियाली हो, जीवन में खुशहाली हो। ऐसा अपना लक्ष्य बनाएं, ऐसा अपना लक्ष्य बनाएं। जगह जगह हम वृक्ष लगाएं, जगह जगह हम वृक्ष लगाएं। वृक्ष लगाएं हम वृक्ष, वृक्ष लगाएं हम वृक्ष। लक्ष्य बनाएं हम लक्ष्य, वृक्ष लगाएं हम वृक्ष। वृक्ष लगाएं हम वृक्ष, वृक्ष लगाएं हम वृक्ष। वृक्ष लगाएं हम वृक्ष। आओ मिलकर हम वृक्ष लगाएं, आओ मिलकर हम वृक्ष लगाएं। धरती माँ का कर्ज चुकाएं, धरती माँ का कर्ज चुकाएं। वृक्ष लगाएं हम वृक्ष। हरी हरी हरियाली हो, जीवन में खुशहाली हो। हरी हरी